तर या विधान परिषद निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल ठरला तो म्हणजे नाशिकचाच। या ठिकाणी महायुतीचा गेम फिरलाय। अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंनी या ठिकाणी बाजी मारली आहे, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंचा मात्र पराभव झालाय। निकालानंतर शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे चांगलेच भडकले। त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलाय। महायुतीत आपला विश्वासघात झाल्याची प्रतिक्रिया दराडेंनी दिली आहे। पाहूयात आपण ते काय म्हणाले। संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मतं आहे, शिंदे गटाचे 170 मतं आहे, राष्ट्रवादीचे 105 मतं आहे। यांची टोटल जर केली तर 475 मतं होत्या। नाही विचारा ना तुम्ही त्यांना, भाजपच्या लोकांना विचारा तुम्ही त्यांना काय केलं। सर्वांनीच मदत केली ना, सगळ्यांची मदत केली। तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गद्दारी केली। जे पक्षाचे उमेदवार मतदार होते त्यांनी गद्दारी केली 100%। अहो हे सर्व गोष्टी खोट्या आहे। आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मी हारलो, बाकीने विश्वासघात केला माझा। हो, गिरीश महाजननी सर्व ताकद दिली त्यांना। गिरीश महाजन साहेबांनी ताकद दिली गीतेला